ऍक्च्युली ऑफिस मधली वॉच मागवती 10 मिनिटांनी, त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं ऍक्च्युली. ठीक आहे, काही हरकत नाही, आपण चालू करूयात सेशन. आवाज येतोय सगळ्यांना? हो हो सर. ओके. ओके, काल आपण व्हॅलिडेशन रिपोर्ट बघितला होता, आपला पूर्ण कम्प्लीट झालेला होता. तिथून पुढची प्रोसेस आपल्याला स्टार्ट करायची होती आता, म्हणजे डिटेल ट्रेसिंग जी काही आहे ती. कारण बाकीचं सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्ट मधल्या जे काही FSI असेल किंवा अदर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या कम्प्लिटली करेक्ट आलेल्या होत्या. आणि आता आपल्याला जे काही पर्टिक्युलर आपली ट्रेसिंग असेल, डिटेल ट्रेसिंग जी म्हणतो आपण, म्हणजे आता मॅन्डेटरी गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लिटली चेक झाल्या आणि जे काही रिमेनिंग गोष्टी आहेत ट्रेसिंगसाठी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता मार्क करायच्या. प्रपोजल ऍक्च्युली चुकीचं उघडलं. दरवेळेस आपण म्हणतो की प्रपोजल बघून ओपन करायला पाहिजे, परत तोच गडबड झाली. ओके, सो प्रोजेक्ट अपलोड झाला आपला. सिम्पली से EXMIP आपलं स्नॅप ऑन करून घ्या. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय गोष्टी बघा, एकतर कार्पेट एरिया मार्क करायचा राहिलेला आहे आपला, त्याच्यानंतर रूम्स, शटर्स, डोर्स, विंडोज या सगळ्या पेंडिंग आहेत आपल्या, राईट. तर आता इथे ज्यावेळेस आपण कार्पेट एरिया मार्क करतो याच्यासाठी अगेन दोन गोष्टी तुमच्यासाठी पॉसिबिलिटीज असतात. एक तर तुम्ही काय करून घेऊ शकता, त्याला पॉलीलाईननी मार्क करून घेऊ शकता, किंवा जे काही इथले पर्टिक्युलर टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट इथून बाजूला काढून घ्या, सो दॅट इट कुड बी अ सिम्पल वर्क. ठीक आहे, मी मग काय करतो, इथलं जे काही कार्पेट एरिया आणि शॉपची नावं आहेत ते सगळे बाजूला काढतो, जेणेकरून मला बाउंड्रीचा जो टॅब आहे तो वापरून आपण डायरेक्टली मार्क करू शकतो. सो 500 याच्यामध्ये काय एक जनरल फंडा आहे की मार्किंग करण्यासाठी तुम्ही तुमची ड्राफ्टिंगची स्किल कशी वापरतात याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला एक्झॅक्टली किती वेळ लागू शकतो काम करायला. ठीक आहे, आता फक्त हे करत असताना शॉपचे नंबर्स व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवणे, स्टार्टेड फ्रॉम दिस आणि एंड ऑन दिस पर्टिक्युलर लोकेशन. ठीक आहे, मग इथून चालू करायचं आपल्याला. सो सिम्पली आपण काय करणार, जस्ट गो टू द फ्लोर, ते मार्क कार्पेट एरिया, बिल्डिंग सिलेक्ट करा, फ्लोर सिलेक्ट करा. सो आता इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष ठेवायची आहे की ज्यावेळेस टेनामेंट्स असतात तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारातले, तर त्यावेळेस इथे प्रॉपरली टेनामेंट तुम्हाला सिलेक्ट करावा लागतो. नाहीतर काय होतं, आपण असताना बेसिकली काय होतं की गडबडमध्ये हे बघतच नाही की नेमकं इथे काय मार्क करायचंय मला, राईट. आणि आपण बघितलं होतं की जनरल जे काही कमर्शियल बिल्डिंग होती आपली, त्या बिल्डिंग मध्ये आपण काय केलं, दोन प्रकारच्या टेनामेंट्स ऍड केल्या, दॅट इज शॉप्स अँड ऑफिसेस. तर आपण म्हणलो होतो की जनरली ग्राउंड फ्लोअरला आपण म्हणूयात की शॉप्स आहे आणि अदर फ्लोर जे काही असतील त्या अदर फ्लोर्सला आपल्या ऑफिसेस आहेत असं आपण ऍझ्युम केलं होतं. सो अकॉर्डिंगली ज्या फ्लोअरला तुम्ही जे मार्क करतायत किंवा जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे तेच तुम्ही मार्क करा, कारण त्याच्यानुसारच मग बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत आपले कॅल्क्युलेशन्स ते येणार असतात. त्याच्यामुळे आता बघा, ग्राउंड फ्लोअर आपण मार्क करतोय कार्पेटचा, सो आय विल सिलेक्ट शॉप्स. आता इथे कमर्शियल प्रॉपर्टी असल्यामुळे ठीक आहे की दोन्हीकडे पण आपल्याला काय झालं की इथे शॉप आणि
हे जे आहे ऑफिस आहे आलेलं आहे. बट ज्यावेळेस आपण डिफरंट टेनामेंट्स म्हणजे शॉप आणि रेसिडेन्शियल मध्ये जाऊ तर त्यावेळेस तो थोडासा काळजीपूर्वक लक्ष ठेवून मार्क करावा लागेल. सो मी ते प्रॉपरली सिलेक्ट करतो. टेनामेंट आय कॅन से 1. आता शॉप 1, शॉप 2, शॉप 3 लिहायचंय. सो आय विल से S1. अगेन याचं काय, हॅलो, हा ओके. आता आपला हा S1 मार्क करून झाला होता, राईट. S2 मार्क करताना परत आपण काय करणार, सेम कार्पेटचा जो काही टॅब आहे फ्लोर त्याच्यामध्ये मार्क कार्पेट एरियामध्ये जाणार, बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री सिलेक्ट करणार. परत जसं तुम्हाला सांगितलं होतं इथं व्यवस्थित काळजी घ्यायची प्रॉपर मार्क करत असताना. तो शॉप आहे मार्क करतोय, से 1. आता हा 1 लिहिण्याला काही आपला हे नाहीये, कारण कमर्शियलला पर 100 स्क्वेअर मीटरला ज्या गोष्टी आहेत, पार्किंग असेल, सॅनिटेशन असेल, वॉटर रिक्वायरमेंट असेल, ते डिपेंड्स ऑन पर 100 स्क्वेअर मीटरला आहे. बट इट स्टील नंबर ऑफ टेनामेंट विचारतोय म्हणून आपण त्याला 1 म्हणतो. आता शॉप 2 मार्क करतोय आपण. सो सिलेक्ट S2, एंटर म्हणा आणि बाउंड्रीनी परत शॉप 2 ला मार्क करा. सेम आता 1 बाय 1 आपण काय करणार, जस्ट सिम्पली गो एड विथ दिस 1 बाय 1 मार्क करायचं. S3 बाउंड्री, अगेन सेम S4, S5. ओके. आता हे लक्षात येईल तुम्हाला. बाकीचं मी काय म्हणजे सगळ्या 1 बाय 1 करत नाही. प्रत्येक बिल्डिंगचे 4-5 मार्क करूयात आपण. कार्पेट म्हणजे बाकीचे सगळे फ्लॅट्स वगैरे पण 2-3 मार्क करूयात प्रत्येक फ्लोअरला, म्हणजे जेणेकरून बाकी सगळ्याच गोष्टी कंटेंट कव्हर होतात. ठीक आहे. सेम परत मी कार्पेट एरिया वरच्या फ्लोअरला मार्क करतोय. आता बिल्डिंग सिलेक्ट करून फ्लोअर मार्क केला. आता ज्यावेळेस टिपिकल फ्लोअर्स असतात माझ्याकडं, जसं आपण ऑलरेडी बघितलं होतं की G+2 ची जेव्हा आपण बिल्डिंग बघितली होती आणि 2 फ्लोअर त्याच्यामध्ये आपण टिपिकल घेतले होते, फर्स्ट आणि सेकंड, त्यावेळेस ते जेवढे टिपिकल फ्लोअर्स असतात तेवढे फ्लोअर इथे बघायला भेटतात आपल्याला. आणि मग जो टेनामेंट आपल्याला घ्यायचा आहे तो सिलेक्ट करा. आता इथे 3 फ्लोअर आहेत म्हणून इथे नंबर ऑफ टेनामेंट मी 3 टाकले, प्रत्येकाचे 1-1 टेनामेंट. आणि इथे नाव टाकताना मग आपण काय म्हणूयात, S101 किंवा 101 म्हणूयात सिम्पली, कारण पुढचे नावं येत नाही त्याच्याशिवाय. सो 101, 201, 301 तो बाय डिफॉल्ट नंबर आता ऍड होतात खालचे. सो से ओके विथ द हेल्प ऑफ बाउंड्री जस्ट मार्क इट. परत सेम बिल्डिंग, फ्लोर बाउंड्री, ऑफिसेस आहेत ऑफिसेस घ्या, 3 टेनामेंट म्हणा. आता 102 आहे. सो जस्ट मार्क इट. सो बाय डिफॉल्ट इट विल कम्स एज अ फर्स्ट फ्लोर इज 102, सेकंड फ्लोर इज 202 अँड थर्ड फ्लोर इज 302. अगेन से बाउंड्री, याला मार्क करा. परत सेम प्रोसेस, बिल्डिंग, फ्लोर, याला प्रत्येक वेळी लक्ष ठेवायचं आपण ऑफिस मार्क करतोय म्हणजे ऑफिसच तिथं सिलेक्ट केलं गेलं पाहिजे. नाहीतर गडबडमध्ये तुम्ही शॉप्स घेतलं की परत टेनामेंट तिथं बदलून जाईल. अगेन ऑफिस 3104 बाय डिफॉल्ट ते येऊन जातं, जेवढे फ्लोर असेल तेवढे. अगेन सेम ऑफिस 3105. ओके, क्लिक आहे. सो अशा पद्धतीने आपण कार्पेट एरिया शॉप्सचा मार्क करतो. आता याच्यात जनरली काय, परत मी जसं तुम्हाला सांगतो, द मेथड वी आर डिस्कसिंग, एरिया किती घ्यायचा त्या कार्पेटचा तो तुमच्या प्रॅक्टिसने तुम्ही ठरवू शकतात, हरकत नाही. तुमचा वेगळा जरी असेल तरी त्याच्यात काही म्हणजे हे नाहीये की तुम्ही वेगळा घेऊ नये म्हणून, तो तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकतात वेगळा, काही हरकत नाही त्याला. ओके. सो आता इकडचा मी नाव जे आहे ते बाजूला घेतो. हा बोला, काही क्वेश्चन आहे कोणाचा? क्वेश्चन आहे कोणाचा? नाही ना, ठीक आहे. क्वेश्चन असतानाच फक्त अनम्यूट करत चला, म्हणजे काय होतं माझ्या लक्षात येत नाही मग काही बोलत असतात तर. ओके. सो या फ्लोअरचा आता म्हणजे आपण रेसिडेन्शियल मध्ये आलोय आता, बिल्डिंग मध्ये म्हणजे मिक्स टाईप मध्ये. सो अगेन जस्ट गो टू द फ्लोर, से मार्क कार्पेट एरिया, बिल्डिंग सिलेक्ट करा, फ्लोर सिलेक्ट करा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस तुमच्याकडे 2 टेनामेंट्स वेगवेगळे असणार आहेत म्हणजे फ्लॅट्स आणि शॉप्स, तर त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक बघावं लागेल. आता आपण शॉप्स मार्क करतोय तर शॉप मार्क करा, से 1, अगेन S1. ओके. बाउंड्री आणि बाउंड्री मार्क करा. अगेन एंटर, बिल्डिंग, फ्लोर,
shop S2, boundary again same, enter building boundary shop 1 S3, again same, enter building floor, then number 1 and S4, again okay, boundary select, परत बिल्डिंग सेम टॅब मध्ये असल्यामुळे मी जस्ट एंटर मार्क करत चालतो हा, म्हणजे ते तुम्ही लक्षात राहू द्या. अगेन बाउंड्री अँड मार्केट. सो अशा पद्धतीने आपण काय करणार, हे पण मार्क करून घेणार. सेम जे उरलेले आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला सेम मार्क करायचे. ठीक आहे. आता फक्त आपण डेमॉन्स्ट्रेशन करतोय म्हणून मी काय ऍक्च्युअल मध्ये सगळेच मार्क करत बसत नाही. इन्स्टेड आय एम जस्ट मार्किंग सम पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. ठीक आहे. आता इथे काय आपल्याकडे दोन्ही फ्लोअरला सेम हे असणार आहे, म्हणून मी काय करतो जनरली याला पॉलीलाईन मार्क करून घेतो. 0 लेअर सिलेक्ट करतो. गोष्टी वापरत असताना प्रत्येक वेळी हे पण लक्षात ठेवायचं की काम करताना तुमचे लेअर कोणते वर्किंग मध्ये आहेत. मला हा 0 लेअर मध्ये मार्क करायचा आहे. सो सिम्पली आय विल मार्क लाईक दिस. बाल्कनी पण इन्क्लुझिव्ह घेतो आपण. नॉर्मल बाल्कनी असेल तर, एनक्लोज असेल तर ती आपण घेत नाही आपल्या याच्यामध्ये. ओके. सो ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके. 1 आरकेचा आहे त्याच्यामुळे इथूनच आपल्याला मध्ये जावं लागेल. सिम्पली क्लोज इट. सो लाईक दिस अवर पर्टिक्युलर कार्पेट एरिया विल बी देअर. मग याला मार्जिन मिरर मारला तर हा सुद्धा सेम कार्पेट आहे, त्याचा फक्त मिरर आहे. सो मी तेथे मारून घेतला मिरर. त्याच्यानंतर परत पॉलीलाईन मार्क करतो मी. आय विल स्टार्ट फ्रॉम दिस प्लेस. मी का पॉलीलाईन मारून घेतोय, कारण की माझ्याकडं दोन्ही फ्लोअरला, म्हणजे आता माझ्याकडे आहे टिपिकल म्हणून मी काय केलं की तो ऍज इट इज मार्क करतोय आणि तोच कॉपी पेस्ट करून पलीकडे वापरणार आहे आपण. ठीक आहे. सो हे बघा आता 1, 2 आणि 3 या 3 फ्लॅटचं आपल्याकडे काय झालंय, हे सेम ऍज इट इज, म्हणजे टिपिकल फ्लोर जे असतील आपण त्यांनाच काय केलंय, नावं वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट, थर्ड, फिफ्थ, 7 आणि सेकंड, फोर्थ, 6 पण प्लॅन सेम होता. म्हणून मी काय केला, सिम्प्लिसिटीसाठी किंवा आपण जे प्रॅक्टिस करतोय किंवा डेमॉन्स्ट्रेशन करतोय त्याच्यासाठी पहिले याच्यात पॉलीलाईन मार्क करून घेतल्या 0 लेअर मध्ये आणि 0 लेअर मधून इकडं शिफ्ट केल्या. आणि शक्यतो एक काळजी घ्यायची की याला 0 लेअर मध्येच राहू द्यायचं मार्क करताना. याला टिपिक लाईन 0 वर ठेवायचं नाही. ठीक आहे. आता समजा मी या एकाला मुद्दाम टिपिक लाईन 0 वर ठेवलं, काय होतं बघूया आपण. ओके. सो सिम्पली जस्ट गो टू दिस, मार्क कार्पेट एरिया, सिलेक्ट बिल्डिंग बाउंड्री, फ्लोर बाउंड्री. आता इथे तो बघा आपण जसे नावं दिलेले आहेत, फर्स्ट फ्लोर, थर्ड फ्लोर, फिफ्थ फ्लोर आणि 7th फ्लोर सेम नावं आले. आणि इथं सुद्धा आता आपण फ्लॅट्स मार्क करतोय किंवा कार्पेट एरिया फ्लॅट्सचा मार्क करतोय. सो सिलेक्ट फ्लॅट्स. 4 फ्लोर आहेत आपले, 1, 2, 3, 4 म्हणजे 4 टेनामेंट आहेत. सो जस्ट मार्क 101. तर बाय डिफॉल्ट बघा काय होऊन जाईल, तुमचे फ्लोर आयडी सुद्धा जे आहे नावं ते 101, 301, 501 आणि 701 होतील. म्हणजे तो पहिला फ्लो जो काही नंबर आहे 1, 3, 5, 7 दॅट विल बी मेन्शनिंग युअर फ्लोर नंबर. आणि हा म्हणजे त्या फ्लोरवरचा फ्लॅट कितवा आहे तो मेन्शन करतो. सो से ओके, सिलेक्ट आणि हा सिलेक्ट करा. इट विल गेट मार्क. आता पुढचा मार्क करायचा आपल्याला लागेल. सिलेक्ट बॉन्ड बिल्डिंग फ्लोर फ्लॅट्स. इथं विसरू नका परत करताना 4 आहेत टेनामेंट, 102, परत 102, 302, 502, 702 लाईक दिस द नेम विल बी देअर. ओके. आता इथे बघा काय, म्हणजे कार्पेट तर मार्क झाला माझा, कार्पेट तर मार्क झालेला दिसतोय, पण जे मला क्रॉस चेक करण्यासाठी कलर होता, हे बघा या कार्पेटचा कलर काय झालाय, पिंक आला इथे बाय डिफॉल्ट, पण या कार्पेटचा पिंक कलर झाला नाही. काय रिझन आहे सांगू शकतात का कोणी? टिपिक लाईन 0 ला आपण मुद्दाम केलता चेंज, बरोबर, 0 ला नव्हता. त्याच्यामुळे तो त्या बेसिक लेअरला जो कन्व्हर्जन पाहिजे तो करू शकत नाही. मग याला सिलेक्ट करा आणि याला 0 वर कन्वर्ट करा. आता 0 वर तो कन्वर्ट झाला म्हणजे बाय डिफॉल्ट कलर त्याचा चेंज झालेला दिसेल. याचा अर्थ आपण काय समजायचा की जर हा जो काही पॉलीलाईन तुम्ही टाकलाय तो जर 0 ला नसेल तर तो कलर चेंज होऊन दाखवणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे आपण एक क्रॉस चेक म्हणतो की पिंक कलर आला पूर्ण लाईनला त्या ब्लॉकला, इट मीन्स दॅट माय कार्पेट इज मार्क्ड. तर त्यासाठी ही जी काही पॉलीलाईन तुम्ही मार्क करताल ती सुद्धा 0 ला असली पाहिजे, ती काळजी घ्या. ओके. परत मार्क कार्पेट एरियामध्ये जाऊयात. सिलेक्ट बिल्डिंग
select floor, again select flats, 4 floors, 4 tenements, 103 by default सगळे येऊन जातील आणि से select. Okay, so all floor carpet of this particular floor is marked. इकडचे आपण 2 फ्लॅट जे आहेत 2-3 जे काही फ्लॅट आहेत त्याचे मार्क करणार नाही दादा. सेम इकडचे परत करूयात, कारण डेमॉन्स्ट्रेशन साठी तुम्ही काम करताना पण पूर्ण हे करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. परत आता आपण 2nd, 4th आणि 6th फ्लोअरचा जो टिपिकल फ्लोर होता ते मार्क करायला चाललोय. मग परत सेम आता इथं 3च फ्लोर आहेत आपल्याकडे, 2रा, 4था आणि 6वा. बाय डिफॉल्ट त्याचे नाव इथे 201 टाकला की पुढचे 201, 401, 600 येऊन जातात. सिलेक्ट करा. बाय दिस यू कॅन जस्ट मार्क इट. त्याला 0लाच आहे. अगेन जस्ट गो अहेड विथ द मार्क कार्पेट एरिया. सिलेक्ट बिल्डिंग, फ्लोर, सिलेक्ट दिस प्रॉपरली. 3, 202 एंटर मारलं खालचे आयडी देऊन जातात. से ओके. सिलेक्ट अँड मार्क दिस. परत सेम एंटर दिस, सिलेक्ट फ्लॅट 3203. सो सगळे बाय डिफॉल्ट येऊन जातील. अगेन मार्क. सो लाईक दिस आपण आपले जेवढे काही कार्पेट एरियाज आहे ते पूर्ण मार्क करून घेतले. ओके, आता इथे मला शॉप मार्क करायचे आहेत. तर शॉप कसे मार्क करणार आपण? सिम्पली जस्ट गो टू द फ्लोर अँड जस्ट गो टू द मार्क रूम. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4 नंबरला इथं शॉप आहे, राईट. सो आय विल सिलेक्ट 4 नंबर आणि विथ द हेल्प ऑफ बाउंड्री, कारण काय जनरली काय होतं की इथून तर इथपर्यंत जनरली सिलेक्ट केला जातो शॉप नंबर. त्यासाठी तुम्ही डायरेक्टली बाय बाउंड्री यू कॅन मार्क इट अँड से शॉप. याला मी नंबर देत नाही आता, कारण काय टिपिकल फ्लोर्स आहेत. सो अगेन 4 बाउंड्री, एंटर शॉप, एंटर 4 बी, एंटर शॉप, अगेन एंटर 4 नंबर. म्हणजे मी त्याच टॅब मध्ये असल्यामुळे काय झालं बघा, सिम्पली मी एंटर मारत गेलो की त्या पर्टिक्युलर टॅब मध्ये जातो. बाउंड्रीनी परत आपण मार्क करू शकतो तो से शॉप, कारण की जनरल शॉप काय आहे तुमचा आउटर फेस पर्यंत वापरला जातो अँड दॅट्स वाय त्याची मार्किंग तुम्ही आउटर पर्यंत करू शकता. ओके, सो यू कॅन जस्ट मार्क. इथे थोडंसं हल्लंय हे, याला प्लेस करून घ्या व्यवस्थित. मार्क करताना अशा गोष्टी जनरली कधी कधी होतात, मार्क झालेला ब्लॉक थोडासा शिफ्ट होतो. ओके, सो माय दिस ऑल शॉप्स आर मार्क्ड. सिम्पली आता मला काय करायचंय, आता सगळेच माझे शॉप सारखे आहेत. वेगवेगळे जर असते तर हरकत नाही, मी सगळे सेपरेट मार्क करत बसलो असतो, पण इथे सगळे शॉप सारखे आहेत. सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट सिम्पली कॉपी इट अँड पेस्ट इट. कारण परत तेच तुम्हाला आता माहिती आहे की शॉप्स किंवा रूम्स वगैरे कशा मार्क करतो आपण. तर त्याच्यामुळे मी काय केलं, सिम्पली हे सगळे शॉप सारखे असल्यामुळे इथे कॉपी पेस्ट करून घेतले. आणि तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये जर काही वेगळं असेल तर तुम्ही ते त्या पद्धतीने मार्क करू शकता. कारण हे मार्क करायचं आता परत काही डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला सेपरेट करण्याची गरज नाही, तुमच्या लक्षात येऊन घ्यायला. ओके, सो नाव आफ्टर शॉप आय विल जस्ट मार्क दी शटर्स. सो शटर मीन्स डोअर. अगेन डोअर साठी शॉर्टकट काय आहे, डोअर 1 दॅट इज इक्वल टू DOOR1. एंटर केलं की रेक्टँगलनी इथून इथपर्यंत मार्क करा. 2.4 जनरली आपण ठेवूयात, 8 फुटाचे हाईट अँड से RS. सो इट विल गेट मार्क. ओके, सो सिम्पली कॉपी इट, पेस्ट. जिथं जिथं सेम साईज आहे तिथं तिथं तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, इथे पण ठेवून बघूयात आहे का सेम साईज. नसेल तर परत मार्क करूयात, काय हरकत नाही. येस, द सेम साईज इज देअर. कॉपी अँड पेस्ट. ओके, फाईन. सो आता हे पण शटर्स जे आहेत ते पण सगळ्यांचे सारखे आहे, प्रत्येक फ्लोर आणि प्रत्येक बिल्डिंग मधले, दोन्ही पण बिल्डिंग मधले. सो व्हॉट आय विल डू, आय विल सिम्पली जस्ट कॉपी अँड पेस्ट. कारण की जसं तुम्हाला मी सांगितलंय ऑलरेडी की ज्यावेळेस तुम्ही मार्किंग करतात कोणत्याही गोष्टीची, त्यावेळेस त्या गोष्टीला जर तुम्ही बिल्डिंग आणि फ्लोरला मॅप करून मार्क करत नसताल तर ती गोष्ट तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकतात कुठेही, काही हरकत नाही. फक्त कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या एंटिटीज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही, ज्या गोष्टींना तुम्ही फ्लोर आणि बिल्डिंग बाउंड्री या दोन्ही ट्रेस करून मार्क करतात, जसे की कार्पेट एरिया. ठीक आहे, तशा गोष्टींना तुम्ही मार्क करू शकत नाही. ओके, सो माय दिस पर्टिक्युलर कमर्शियल स्पेस इज कम्प्लिटली मार्क. याच्यात काहीच राहिलं नाही आपलं आता मार्क करायचं. मग आता मी इथे जाईल
आता इथे परत सेम प्रोसेस जी आपण बिल्डिंगला आतापर्यंत वापरलेली. जस्ट गो टू द रूम, से हॅबिटेबल रूम दॅट इज 1 रेक्टँगल, यूज फ्रॉम दिस टू दिस, से लिव्हिंग रूम. ओके, आता मी सगळे मार्क करून घेतो एकदा. अगेन 1 रूम, लिव्हिंग रूम, अगेन सेम 1 R living room, right? Then say kitchen, R this, enter R, this is the kitchen, again enter R, this is the kitchen. Okay, done. खालचं जे नाही लागत ते उडून टाका. वन्स डन, सगळ्यांची नावं सिलेक्ट करा आणि आपली जी काही साईज आपण ठेवतो नेहमी त्याला छोटं करून घ्या पहिले, कारण काय ते विनाकारण जर मोठं राहिलं तर आपल्याला ते डिस्टर्ब करत राहणार आणि व्यवस्थित दिसणार पण नाही. ओके, डन. सो दिस इज बाथ अँड दिस इज टॉयलेट, WC यू कॅन से, बाथ WC, bath WC. Okay, so how you can just mark the bath, go to the floor, sanitation and others, just mark bathroom, rectangle. Okay, done. Again त्याच टॅब मध्ये आहेत, रेक्टँगल घेऊन मार्क करूयात, एंटर करून इकडचा पण मार्क करूयात, सेंटर करून R घ्या, मार्क इट, सो इट विल बी बाथरूम. सो सिलेक्ट सिमिलर and change the size, that is 0.10. Okay, so WC, go to the floor, go to the sanitation and others, say mark WC. आता हे बघा शॉर्टकट की साठी जे तुम्हाला म्हणलो होतो ना मी, या अंडरस्कोरच्या बाहेर जो पर्टिक्युलर नाव असतो WC1, तो जर टाईप केला तर तुमचा तो पर्टिक्युलर कमांड चालू होते. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाथ पण तुम्ही मार्क केला की बाथरूम 1 याच्याने बाथ मार्क करू शकतो, WC1 आणि WC मार्क करू शकतात. सो लाईक दिस you can just go ahead with this. Okay, आणि एकदा त्या कमांड मध्ये गेले की मग त्याला फक्त एंटर, सेमच एंटिटी सगळ्या मार्क करत राहायचे आपल्याला, त्याच्यामुळं जस्ट एंटर अँड मार्क, राईट. आता इथे पॅसेज आहेत, दॅट पॅसेज विल बी गेट मार्क, सो गो टू द पॅसेज. परत जसं मी तुम्हाला सांगितलं तो बघून ठेवलेला आहे आम्ही की इथं काय मार्क केलेली पॅसेज येतो. यू कॅन जस्ट सिलेक्ट दॅट, ऑर एल्स गो टू द टिपिक लाईन, फ्लोर, say mark passage, corridors, third number, that is covered free from FSI, covered taken in FSI 3 नंबर मध्ये. ठीक आहे, covered taken in FSI, that is in 3 नंबर सिलेक्ट करणार आणि रेक्टँगलने हा मार्क करणार. परत सेम एंटर, थर्ड नंबर, रेक्टँगल, इथून एवढा पॅसेज आहे मार्क करा, थर्ड नंबर, रेक्टँगल, इथून एवढा मार्क करा. ओके, सो कम्प्लीट थिंग्स आर मार्क. आता जनरली माझं काय आहे लक्ष द्या, हे सगळं ऍज इट इज इथं आहे. सो मी पहिले काय करतो, इथं सगळं मार्क करून घेतो, शेवटी एकदाच उचलून देणार आहे मी इथे. ठीक आहे, इकडचा आवाज असेल ते डिलीट करून टाकूयात आताच. ही जर बटन दाबून आपण एंटर केलं तर इरेजचा ऑप्शन चालून जातो आपल्याला, नंतर फक्त सिलेक्ट करून स्पेस बार मारायचं काम राहतं. ते कमांड सुद्धा काही काही शॉर्टकट्स जे आहेत ते सांगून ठेवतो तुम्हाला. ठीक आहे, नाव we are supposed to mark the door and windows. ठीक है, so just go ahead with the door 1, rectangle, 2.1 is fine. D, here is opening, so mark it, 2.1 is fine, say OP, again rectangle, say 2.51 is okay, OP1, rectangle, D2. आता डोअर, विंडोज या सगळ्या गोष्टी कशा मार्क करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला परत सगळ्या गोष्टी काही सांगायच्या गरज नाही. आता तुम्ही म्हणजे मार्किंग करू शकता त्याची व्यवस्थित, बट स्टील फॉर कम्प्लिटिंग दिस पर्टिक्युलर प्रपोजल आपण सगळ्या गोष्टी ते परत एकदा मार्क करतोय. फक्त तुम्ही ते लक्ष द्या की एक्झॅक्टली काय काय गोष्टी कशा मार्क करतोय मी. ते ऍक्च्युली D2 लिहिले गेल्या माझ्याकडून, तिथं OP1 आहे आपला.
ओके. आणि शक्यतो लक्ष द्या, म्हणजे आम्ही काय करतो की एकदा डोअर मार्क करायला चालू केलं तर सगळे डोअर मार्क करून घेतो. शक्यतो ती एक प्रॅक्टिस फॉलो करायची, जेणेकरून काय होतं की सगळे एकदाच मार्क केले की परत परत वेगळ्या टॅब मध्ये जायची गरज नाही. आणि वन स्ट्रोक मध्ये सगळे मार्क केले तर कमी टाइम मध्ये त्या गोष्टी मार्क होऊन जातात. सो नाव वी हॅव कम्प्लिटेड द डोअर्स. नाव वी आर गोइंग टू मार्क दी विंडोज. तर विंडो साठी काय तर फ्लोर मधून जा किंवा विंडो 1 टाईप करा. ओके. सो मार्क जस्ट विंडो 1. युअर विंडो टॅब विल गेट स्टार्टेड विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट की. एंटर. हाईट इज 1.25. W. एंटर. W. रेक्टँगल. अगेन W. हाईट 30 ठेवायची आपल्याला, त्याच्यामुळे आम्ही जस्ट एंटर करत चाललोय. याला आता 0.75 B. आता हा काय करूयात, सगळीकडे सारखा आहे. सो जस्ट सिम्पली कॉपी अँड पेस्ट. परत टॅब मध्ये जात बसत करायची गरज नाही. ओके. सो ऑल विंडोज इज मार्क्ड. सिलेक्ट सिमिलर अँड सेव्ह पॉइंट 1. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जे आम्ही फॉलो करतोय प्रॅक्टिस. जनरली काय होतं की आता हॉलला व्हेंटिलेशन काहीच नाहीये दुसरं, बरोबर. म्हणजे फक्त एक इथे फ्रेंच डोअर आहे, दॅट इज FD. फ्रेंच डोअर जे आपण समजा एक तर तुम्ही पाहिजे तर स्लायडिंग डोअर लावू शकता, तिथं जसं खिडकी असते ऑफ कम्प्लीट 2.1 मीटर हाईट, ऑर एल्स वी कॅन जस्ट पुट द फ्रेंच डोअर, बरोबर. तर अशा केसमध्ये आपण जर याला डोअर मार्क केला, कारण डोअर आहे तो पूर्ण 2.1 मीटर हाईटचा आहे म्हणून. पण जनरली काय होतं की जर नुसते डोअर टाकले तर डोअर इज नॉट गेटिंग कन्सिडर्ड फॉर अ व्हेंटिलेशन पर्पज. त्यासाठी व्हेंटिलेशनसाठी विंडोज पकडले जातात. अँड दॅट्स वाय व्हॉट वी आर डुईंग हिअर, जस्ट गो हेड विथ दी मार्क ऑर क्रिएट व्हेंटिलेशन इन विंडोज. इथं विंडोज मार्क करा. फक्त या विंडोची हाईट किती टाका आता, जस्ट मार्क इट ॲज अ 2.10 अँड से FD, दॅट इज फ्रेंच डोअर. हा एक सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आम्ही इथे कन्सिडर करतो, कारण तुम्ही जर तिथं डोअर मार्क केला तर तो व्हेंटिलेशन म्हणून विचारात घेतले जात नाही, तर एरर येते व्हेंटिलेशन मध्ये. म्हणून आम्ही काय करतो, फ्रेंच डोअर टाकतो. मार्क करताना विंडो करतो, पण त्याला मार्क विंडो करून हाईट 2.1 टाकतो. सो इट विल बिकम डोअर ऑटोमॅटिकली इफ इट इज 2.1 मीटर हाईट. ओके. सो इथे सगळं मार्क करून झालंय माझं. सो व्हॉट आय विल डू, आय विल सिम्पली से लेअर लॉक ऑफ 0. त्याच्यानंतर जे कार्पेट एरिया आहे त्याला पण लॉक करूयात, कारण तो पण कॉपी पेस्ट होईल आपल्या बरोबर. ठीक आहे. सो इथून इथपर्यंत जे काही तुमचा आयटम आहे तो पूर्ण कॉपी करा. त्याला एकदा खाली घेऊन घ्या, म्हणजे काय होईल आपल्याला लक्षात येईल की काय काय आलंय काय नाही. ज्या गोष्टी लागतात तेवढ्याच आलात का बघा. ओके, इट्स फाईन. कारण माझं काय आहे, सेम सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये, म्हणून मी काय केलं, सिम्पली तो ऍज इट इज कॉपी पेस्ट करून घेतला आणि इकडे मार्क करतो. ठीक आहे. आपण ओपन करून टाकूया. सो जस्ट सिम्पली कट दिस फ्रॉम, यू कॅन से मूव, आणि आणून इथं प्लेस करून टाका, कारण सेम टू सेम आहे ना, उगाच कशाला डबल डबल मार्क करत असेल. सो लाईक दिस यू कॅन जस्ट फायनलाइज अवर डिटेल ट्रेसिंग. आता याच्यात कोणाला काही डाऊट आहे का विचारून घ्या असेल तर, कारण आपलं डिटेल ट्रेसिंग मधलं सगळं मार्क झालंय. फक्त तुम्हाला डबल मार्क करायचं इकडे सगळं. डबल डबल मार्क करायचं नको म्हणून सध्या केलं नाहीये. हा बोला. हॅलो सर, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी कॉपी पेस्ट केल्या जात नाही? जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या गोष्टींना बिल्डिंग आणि फ्लोअर हा ट्रेस करतो आपण, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की कार्पेट एरिया. कार्पेट एरिया मार्क करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बिल्डिंग आणि शॉप ट्रेस बरोबर. मग आता जर समजा तुम्हाला हा पर्टिक्युलर बिल्डिंग आणि फ्लोअर पण मार्क करावं लागत असेल इथला कार्पेट मार्क करायला, तर मी जर इथला कार्पेट उचलून इकडे नेऊन ठेवला तर काय होईल, तो गोंधळात पडेल की नेमकं बिल्डिंग मध्ये कन्सिडर होईल. हा, म्हणजे तो गोंधळात पडेल की फ्लोअर तर नाव हा येतोय पण कॅल्क्युलेशन मध्ये तो या फ्लोअर मध्ये दिसतोय, तर तो ट्रेस होऊन म्हणजे फायनल एरर क्रिएट होईल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय करायचं, लक्षात ठेवायचं, ज्या ज्या गोष्टींना बिल्डिंग आणि फ्लोअर किंवा बिल्डिंग किंवा फ्लोअर हा दोन्हीपैकी काही पण रेफरन्सला क्लिक करावं लागतं, तर त्या गोष्टींना तुम्ही दुसरीकडे मूव्ह नाही करायचं, त्याच ठिकाणी ठेवायचं त्याला. बाकी सगळे आयटम तुम्ही मूव्ह करू शकतात, काही हरकत नाही. ओके. सर, मला एक प्रश्न विचारायचा. हा बोला ना. सर, हॉस्पिटल बिल्डिंग मध्ये बिल्डिंग सब टाईप मध्ये काय सिलेक्ट करायचं? 3 ऑप्शन आहेत त्याच्यात.
तुमचं कोणत्या टाईप मधलं हॉस्पिटल आहे? म्हणजे ते MD डॉक्टर आहे मेडिसिन आणि त्याच्याकडे ICU आणि पॅथॉलॉजी आहे आणि एक्सरे रूम आहे. बरं, आणि काय काय ऑप्शन येत आहे तुम्हाला? हॉस्पिटल विथ इंडोर पेशंट, रेसिडेन्शियल, इन्क्लूड हॉस्पिटल इन्स्टिट्यूशन आणि तिसरा ऑप्शन आहे हॉस्पिटल विथ इंडोर पेशंट इन्स्टिट्यूशन. नाही, तुम्हाला हॉस्पिटल रेसिडेन्शियलच घ्यावा लागेल ना. हा, तर याच्यामध्ये मग FSI कोणता मार्क करायचा सर? FSI आता याच्यामध्ये काय तुमची प्रॉपर्टी कशात येते? ती म्हणजे कमर्शियल मध्ये समजा आता. कमर्शियल मध्ये ते, राईट. हा, आता ऍक्च्युली हॉस्पिटल रेसिडेन्शियल म्हणजे याचा अर्थ रेसिडेन्शियल FSI येत नाही त्याला अर्थ. रेसिडेन्शियल म्हणजे काय, हॉल्टिंग फॅसिलिटी असलेलं हॉस्पिटल. अच्छा. आणि समजा FSI मी कमर्शियल मार्क केला तर टेबल जनरेट होत नाही, पण रेसिडेन्शियल मार्क केला तर टेबल जनरेट होतात सर. बर, तुमचा झोन कोणता आहे त्याचा? झोन म्हणजे हे मिक्स झोन टाकलाय मी. मिक्स झोन टाकलाय. हा, आणि UJC मिक्स. एकच मिनिट होल्ड करा. तुम्ही स्क्रीन शेअर करू शकतात का? सर आता नाही, नंतर किंवा उद्या वगैरे करेल. पण ठीक आहे, मग मला काय करा, जेव्हाही तुम्हाला वेळ असेल मला दाखवा, आपण एकदा बघून घेऊयात फॉर्म मध्ये कुठं काही गडबड झाली का. स्टार्ट टू एंड पर्यंत एकदा चेक करावं लागेल. हा, ठीक आहे. किंवा मी तुम्हाला माझा आयडी देऊ शकतो. हा चालेल, तसं पण केलं तर मी फॉर्म बघून घेईल. हा बोला सर, हे झोनचा प्रकार कसं काय समजेल, म्हणजे रेसिडेन्शियल कमर्शियल जे याने केलेले त्याच्यावरच का? त्याच्यावरच दिलेलं असतं ना. जर R+C असेल तर रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल, किंवा नॉर्मल रेसिडेन्शियलला पण तुम्ही जर UDCPR ला जर व्यवस्थित वाचलं ना, तर नॉर्मल रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये सुद्धा जर समजा प्लॉट एरिया तुमचा मोठा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल फ्लोर लाईन जी आहे तुमची फ्रंट लाईन ती शॉपलेटची घेऊ शकतात तुम्ही. त्याला कमर्शियलच पाहिजे असं गरज नाही. म्हणजे छोटे शॉप्स जे म्हणतो ना आपण, तर ते सुद्धा नॉर्मल रेसिडेन्शियल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण हे जे ठरवतो आपण की नेमकं कोणत्या प्रकारातलं आहे, तर एनए ऑर्डर जी असती त्या एनए ऑर्डर मध्ये क्लिअरली मेन्शन असतं की एनए कोणत्या प्रकारातला आहे त्या प्लॉटचा. त्यानुसारच तुम्हाला रेसिडेन्शियल नाही करता येणार. काय सर, कमर्शियल मध्ये रेसिडेन्शियल नाही करता येणार ना? कमर्शियल मध्ये म्हणजे तुमचं मिक्स टाईप करू शकतात तुम्ही, म्हणजे पार्टली कमर्शियल पार्ट रेसिडेन्शियल. पण 100% रेसिडेन्शियल तुम्ही नाही करू शकत. कारण काय, त्या कोणत्या गोष्टीसाठी दिलेलं आहे त्यांनी डेव्हलपमेंट ते बघतात. कारण काय होतं की जर सपोज तुम्हाला ते गोडाऊन टाईपच्या कमर्शियल साठी दिलाय किंवा बाकी कोणते त्याच्यासाठी स्पेसिफिक आहे अलॉटेड, तिथं तुम्ही जाऊन जर रेसिडेन्शियल बांधत असताल तर ते कमर्शियल डेव्हलपमेंट ज्या झाल्या पाहिजे त्या एरियामधल्या ते होणारच नाही ना. त्याच्यामुळं जनरली अलाउ करत नाही. मग तिथं मिक्स टाईप मध्ये केलं तर योग्य राहतं, म्हणजे कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल. हा, म्हणजे मग तुम्ही पार्ट करू शकतात ना, पण ते पण तुम्हाला ULB ला कन्फर्म करावं लागतं देताल का ते त्या लोकेशनला. कारण काही पर्टिक्युलर झोन हे रेस्ट्रिक्टेड असतात की तिथं पूर्ण कमर्शियल डेव्हलपमेंट करावं लागतं. तिथं रेसिडेन्शियल करून चालणार नाही. मग त्या केसमध्ये तुम्हाला ते सांगतात की नाही तुम्ही काय करायला ऑफिसेस म्हणून दाखवा. कारण जनरली भरपूर लोक काय करतात, आता सपोज माझ्या या बिल्डिंग मध्ये फॉर एक्झाम्पल जर रेसिडेन्शियल अलाउड नसेल पण मला रेसिडेन्शियलच वापरायचं असेल फॉर एक्झाम्पल, तर लोक काय डोकं लावतात, मग याला ऑफिस म्हणतात. दिस इज पॅन्ट्री, दिस इज ऑफिस अँड दिस इज टॉयलेट बाथरूम, ऑर दिस इज स्टोर अँड दिस इज टॉयलेट, असं काहीतरी डोकं लावतात आणि त्याला सँक्शन करून घेतात आणि मग नंतर वापरताना रेसिडेन्शियल वापरतात. म्हणजे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये पळवाटा सुद्धा आहेत काही लोकांकडे, पण इट इज नॉट अलाउड ॲट ऑल ऍज पर लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. ओके देन. सो आपण पूर्ण डिटेलिंग कंप्लीट केली आहे. आता याच्यात महत्वाच्या 2 गोष्टी राहिल्या. दॅट इज नथिंग बट आवर वॉटर टँक. ती मार्क करूयात एकदा. REC रेक्टँगल. आय विल सिलेक्ट द साइज ऑफ 2.4 by 4.8. टेक्स्ट टाकून याला ओव्हरहेड वॉटर टँक म्हणूयात. सो से OHWT. याचे 2 टँक घेतो मी 2.4 by 4.8 चे ओव्हरहेड वॉटर टँक साठी. आणि अगेन आय विल सिलेक्ट 2 अंडरग्राउंड वॉटर टँक. तर खूप मोठा एकच घेण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की 2 घेतलेत आपण. ठीक आहे. लोकेशन्स वेगवेगळे ठेवू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे आता हा याची कॅपॅसिटी किती होऊ शकते बघा ओव्हरहेड वॉटर टँकची. 2.4 by 4.8 by 1.2.
सो इट विल बिकम्स 13,824. सो आपण असं म्हणूयात की 13,000 लिटर कॅपॅसिटीचे ओव्हरहेड वॉटर टँक्स आहेत आणि जवळपास 2.4 बाय 4.8 बाय 1.5 इट इज अबाउट 17,000. ओके, एक कॅपॅसिटी. सो जस्ट गो टू द बिल्डिंग, select mark overhead water tank, normal. स्नॅप ऑन करायचं राहून गेलो होतं आपल्याकडून. एकच मिनिट, हा नाही आहे, चालूच आहे, त्यामधून व्हॅलिडेट केलेलं नाही. नॉर्मल, हाईट इज 1.20, 13,000 लिटर कॅपॅसिटी. ओके, सेम मार्क केलेला कॉपी पेस्ट करा, डबल मार्क करायची गरज नाही. नाउ अगेन गो टू द बिल्डिंग, सिलेक्ट मार्क अंडरग्राउंड वॉटर टँक, से नॉर्मल रेक्टेंगल, हा मार्क करा, से हाईट इज 1.5, 17,000 liter capacity of one tank. So just simply copy it and paste it. Now what I can do, I can just simply bring it here. इथं कुठेतरी ठेवून द्या मध्ये. आता सध्या आपलं काही कन्फर्मेशन नाहीये. It's only we are doing the general things. So I will just what I will do, I will simply keep this also somewhere here. आता हे पण मला ऍक्च्युली याचं लोकेशन माहिती आहे, इथं आहे ऍक्च्युली. ठीक आहे, सो वी कॅन जस्ट कीप इट हिअर. याला रोटेट करून हवा असेल तर जसं इन्क्लिनेशन आहे तसं, बिल्डिंगचं जसं इन्क्लिनेशन आहे तसं ठेवून घ्या. त्याला फक्त प्रॉपरली मार्क. इथं का ठेवलं, कारण जनरली आपण ओव्हरहेड वॉटर टँक जे आहेत त्या आपल्या स्टेअरकेसच्या वरती ठेवतो, राईट. त्याच्यामुळेच आपण काय केलं, त्याला स्टेअरकेसचं जे लोकेशन आहे तिथं आणून ठेवून दिलं ओव्हरहेड वॉटर टँक. ओके, डन. त्याच्यानंतर आता आपल्याला कार पार्किंग सुद्धा मार्क करायची. सो सिम्पली जस्ट गो टू द बिल्डिंग. आता याच्यामध्ये काय, जसं तुम्हाला सांगितलं 2-3 प्रकारच्या म्हणजे हे आहेत. तुम्ही नॉर्मल पार्किंग मार्क करू शकता, ज्याच्यामध्ये नॉर्मल पार्किंग जशी आपण म्हणतो 2 साईजच्या कार्स आहेत त्या मार्क करू शकतो. ज्याच्यामध्ये एक 2.5 बाय 4.5 ची एक आहे 2.5 बाय 5 मीटर आणि दुसरी 2.25 बाय 4.5. त्याच्यानंतर पार्किंग विथ मार्क कंपोजिट पार्किंग एक आहे, ज्याच्यामध्ये 1 कार इज इक्वल टू 6 टू व्हीलर असं सुद्धा पकडले जातं. ती सुद्धा तुम्ही टाकू शकतात. किंवा काही केसेसमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मला पर्टिक्युलर पार्किंग विथ मेकॅनिकल युसेस टाकायचे आहे, म्हणजे स्टॅक पार्किंग ज्याला म्हणतो, तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. ओके, सो आपण स्टॅक वापरू इथं पाहिजे तर तुम्हाला लक्षात येईल काय वापरायचं आहे. सो मला कार वापरायची म्हणून आय विल से कारसाठी स्टॅक पार्किंग देतोय मी. त्याच्यानंतर किती स्टॅक्स आहेत मग त्याच्यात, 1 स्टॅक, 2 स्टॅक, 3 स्टॅक, ओके, किंवा 4 स्टॅक. कारण काय, स्टॅकिंग म्हणजे काय, जे आपण बघा हायड्रोलिक फॅब्रिकेशन मध्ये पूर्ण सेटअप केलेला असतो आणि हायड्रोलिकली तुमची कार ग्राउंडला पार्क केली की तिथून हायड्रोलिकली लिफ्ट होते वर, परत दुसरी कार लागली जाते आणि ती हायड्रोलिकली लिफ्ट होते. अशा प्रकारचं पार्किंग हे आहे. तर मी म्हणतो की 4 स्टॅकचं पार्किंग आहे. सिलेक्ट करा, एंटर नंबर ऑफ कार्स. ऑब्विसली आता 4 कार आहेत तर 4च मार्क करेल मी. एंटर पार्किंग हाईट, पार्किंग हाईट किती मीटर आहे तुमची, तर जनरली आपण असं म्हणू 2.4 मीटरची एक लागते आपल्याला. तर 2.4 म्हणजे 4.8 आणि 4 दोन्ही 8, 9.6 बरोबर. एंटर करा. एंटर नंबर ऑफ कॉम्पोजिट कार्स, किती कॉम्पोजिट कार त्याच्यामध्ये तुम्ही उभ्या करणार आहात. तर आपण म्हणूयात की 1 कार कंपोजिट मार्क करूयात. सो इट विल से मार्क दी पार्किंग, कुठून कुठपर्यंत मार्क करायची. सो रेक्टँगलनी मी इथे मार्क करतो. ओके, सो रोटेट. आता ऍक्च्युली याला प्रॉपरली मार्क साईज नुसार करायला पाहिजे होतं, पण मी ठीक आहे सध्या रॅन्डम मार्क करून टाकले, याला हरकत नाही. नंतर आपण बघूयात काय होतं याच्यात. अगेन जस्ट गो टू द बिल्डिंग, सिलेक्ट पार्किंग विथ स्ट्रक्चरल डिटेल्स, कार पार्किंग 2.5 बाय 4.4 फ्रंट म्हणूयात. इथे एक मार्क केली. त्याच्यानंतर जस्ट गो टू द अगेन सेम टूल मध्ये आहे तर एंटर मार्क करा. जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की 50-50 तुम्ही कार्स वापरू शकता दोन्ही पण. ठीक आहे, म्हणजे छोटीच कार सगळ्या 100% वापरले तर चालणार नाही. मोठ्या सुद्धा कार 50% तुम्हाला इथे दाखवावं लागतील. ठीक आहे, सो दॅट इज अगेन रूल. तुम्ही जेव्हा हे बघताल UDCPR तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो रूल भेटून जाईल बघायला.
ठीक आहे. सो व्हॉट आय विल डू, आय विल जस्ट सिम्पली कॉपी पेस्ट, याला सरकून घेतो थोडंसं खाली. आता हे वॉटर टँकच आहे खाली, त्याच्यावर चालतं ठेवायला म्हणून हरकत नाही. मग कार पार्किंग केली, मग गो टू अगेन बिल्डिंग, सिलेक्ट पार्किंग विथ स्ट्रक्चरल डिटेल, जस्ट टेक द स्कूटर पार्किंग, से ओके, इथे घ्या, से फ्रंट, याला पण रोटेट करून घ्या जे काही अँगल्स पाहिजे असतील तुम्हाला ते. कारण तुमचं हे ऑलरेडी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. म्हणजे मी डेमॉन्स्ट्रेशन मध्ये कुठेही रॅन्डम का करतोय, कारण की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ते तुमच्या ऑलरेडी सेट असतात आणि ते तिथंच तुम्हाला मार्क करायचे आहेत. फक्त याच्यामध्ये आपण काही सगळंच ऍज इट इज घेत बसलो नाही एक्सरसाइज साठी, म्हणून तुम्हाला ते ऍज इट इज मी काही दाखवत नाही की कुठं ठेवल्यात. कारण तेवढ्या डिटेलमध्ये मार्क करायचं म्हणलं तर त्याचं सगळंच अनालिसिस करत बसावं लागेल त्या ड्रॉइंगचं. ओके. आता इथं ऍक्च्युली ही बहुतेक बसणार नाही शेवटची, म्हणून मी डिलीट करून टाकतो. कारण इथून सुद्धा मार्जिन तुमची जी काही असेल ती सॅटिस्फाय झाली पाहिजे, नाहीतर तो फेल्युअर दाखवतो तुम्हाला. ओके. सो ह्या इथे टाकून द्या. सो सिम्पली आपण असं म्हणूयात की आता माझं जे काही मार्किंग आहे ते पूर्ण झालेलं आहे इन ऑल रिस्पेक्ट. याला थोडंसं पुढं घेतो. 6 मीटरचं ऍक्च्युली इथे भेटते का बघूयात, नाही तर परत तो प्रॉब्लेम येईल. 3.5च भेटतोय, याला मूव्ह करूया थोडंसं. बघूयात, नाही म्हणला तर परत त्याला हलवा लागेल. ओके. सो नाव कम्प्लीट ट्रेसिंग इज फायनलाइज्ड. याला आपण आता व्हॅलिडेट करूया. जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट. एंटर शीट स्टार्टिंग म्हणतंय. सो सिलेक्ट हिअर, सिलेक्ट A1 शीट टाईप. आता बघूयात, म्हणजे काही प्रॉब्लेम जर असला तर तो मध्येच मेसेज देईल की पार्किंग मध्ये किंवा याच्यामध्ये तुमचा इश्यू आलेला आहे. नाही तर सगळं जर करेक्ट असेल आपलं तर पूर्ण व्हॅलिडेशन कम्प्लीट होईल याच्यामध्ये आपलं. सो वी विल जस्ट वेट. कम्प्लीट होस तर आपण वेट करूयात की एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी प्रॉपरली होतात किंवा काही एरर येतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवढा मोठा प्रोजेक्ट तेवढं जास्त टेन्शन असतं की पूर्ण काम झाल्यानंतर जर एखादा एरर दिसला तर मग खूप हेडेक आहे सगळा एरर काढायला. सो दॅट्स वाय वेन एव्हर यू आर स्टार्टिंग युअर वर्क, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक 1 बाय 1 मार्क करत चला. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी जिथे मार्क करताना काही चुकी झाली ती तिथेच मी लक्षात घेऊन लगेच डिलीट करून परत रिट्रेस केली. कारण काय होतं की जर तुम्ही त्याला कानाडोळा केला की नंतर लक्षात येत नाही की याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये फॉल्ट येतोय. कारण की अजून तरी याच्यावर अशी सिस्टीम नाहीये की ज्याच्यामध्ये तुमचा जो एरर येईल त्या एररवरून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली कशामुळे हा एरर येतोय किंवा कुठं प्रॉब्लेम आलाय म्हणून एरर क्रिएट झालाय. सो त्याच्यामुळे आपण एक एक स्टेप सगळ्या व्यवस्थित काम करून व्हॅलिडेट करतो. ठीक आहे. सो वी विल जस्ट वेट. हॅलो. हा बोला ना. हा सर, जसं समजा पुढे काही दिवसांनी म्हणजे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा काही बारीक बारीक इश्यू येत राहतात, तर ह्याचं सोल्युशन सापडण्यासाठी काय, जसा काही प्रश्न पडतो तर आपण गुगल करतो, तर BPMS ला काही अडचणी येतील छोट्या मोठ्या, तर त्याचं उत्तर कसं भेटणार? एक तर काय होतं तुमच्या प्रॅक्टिसिंग मध्ये, आता एक लक्षात घ्या, म्हणजे एक सिंपल डिस्कशनचा विषय निघाला म्हणून मी सांगतो. द डे फर्स्ट, म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेनिंग अटेंड करत होते त्या दिवशीचा तुमचा काम करण्याबद्दलचा कॉन्फिडन्स आणि आजचा कॉन्फिडन्स याच्यात काय फरक वाटतोय तुम्हाला? आता करू शकतो ट्रेसिंग, त्याला काही अडचण म्हणजे येणार नाही, पण हा एवढा मोठा प्रोजेक्ट बघितल्यावरती ना कमीत कमी 2-3 वेळा रिपीट करावं लागेल बघायला. प्रोसिजर सेम आहे पण कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागेल, पण सिंगल म्हणजे G+1 2 पर्यंत काही अडचण नाही येणार. एक लक्षात घ्या, म्हणजे मी ते सांगतो, याच्यात महत्वाचं सगळ्यात गोष्ट काय माहिती का, तुम्हाला एकदा वर्किंगचं लॉजिक कळालं सगळ्यात महत्वाचं. येस सर. तेच काम सगळीकडे वापरायचंय, त्याच्यात काही वेगळं नाहीये. फक्त महत्वाचं काय आहे की जी काही प्रोसेस तुम्ही फॉलो करतायत प्रत्येक गोष्टी मार्क करण्याच्या, त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्याच गोष्टी फॉलो करा प्रत्येक वेळी. त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करायला जाऊ नका, कारण हा सॉफ्टवेअर आहे सिंपल. बरोबर. आता तुम्ही एक लक्षात घ्या, म्हणजे सिंपल लॉजिक जर आपण विचार करायचा झाला तर भरपूर लोक असे आहेत की जे म्हणजे काम करताना
त्यांना नेहमी प्रॉब्लेम येतो. म्हणजे तुम्ही इव्हन जर टेलिग्रामच्या ग्रुपवर असताल माझ्या त्या महावास्तू BPMSच्या जवळपास 750 आर्किटेक्ट इंजिनियर आहेत. काही काही जण असे आहेत की त्यांना बेसिक गोष्टी सुद्धा कळत नाही की कशा मार्क करायच्या. अँड व्हॉट इज हॅपनिंग ड्यू टू दॅट की जेव्हा तुम्हाला बेसिक गोष्टच माहिती नाही तर त्यावेळेस काय होतं, मग तुम्हाला चुकतंय कुठं जर कळत नसेल तर रिपोर्ट 100% तुमचा येतो विचारणार. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्क फ्लो मध्ये तुम्ही चुकलात. आता समजा मी काम करत असताना जर कुठंतरी चुकलो तर त्याचा एरर मला शेवटी कळणारच नाही की हा एरर कोड म्हणजे याच्यामुळे आलेला आहे. आणि त्याच्यामुळं मग मला काय होईल की पूर्ण ट्रेसिंग परत करावं लागेल. कारण कोणी सुद्धा असं नाहीये की एखादी गोष्ट चुकली तर ही याच्यामुळे चुकली सांगू शकतो. कारण एरर कोड काय येईल त्याच्यामुळे कोणालाच माहित नाही. ओके. त्याच्यामुळं जनरली बघा, आता मी जसं तुम्हाला सांगितलं, आता आपण हा किती अराउंड 60,000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट आहे. आता पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. वी विल जस्ट सी द व्हॅलिडेशन रिपोर्ट. याच्यामध्ये काही एरर आलाय म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपण पूर्ण काम केलंय. काम केल्यानंतर काही प्रॉब्लेम आलाय का, आला तर खूप झालं तर पार्किंग किंवा वॉटर रिक्वायरमेंट या दोन्ही मध्ये येऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कुठंच येणार नाही. ठीक आहे, ऍज पर माय नॉलेज. FSI फाईन आहे, मार्जिन सुद्धा फाईन आहे. कुठं एरर दिसते का फक्त मला सांगा, आपण जस्ट रोल आउट करू. कारण सगळं बघून झालंय आपलं ऑलरेडी. ओके, मी काय सांगितलं तुम्हाला, पार्किंग व्हॅलिडेशन ओपन करायच्या पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं की माझा कुठं प्रॉब्लेम येऊ शकतो ऍट द मोस्ट पार्किंग मध्ये. कारण हे मला माहिती आहे की त्याचं कॅल्क्युलेशन मी बघितलंच नाही, म्हणजे तिथं 100% प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. आता इथं काय झालंय, मला कार लागत होत्या फक्त 8, म्हणजे आता रिक्वायरमेंट काय ऍक्च्युली आपण अर्धच मार्क केले. सो बाय डिफॉल्ट जर बघितलं तर डबल जेव्हा मी करेल मार्क सगळं कार्पेट आणि सगळ्या गोष्टी, तर माझी रिक्वायरमेंट जी 8 कार आहे त्याच्या जागी किती होईल, 16 कार. आणि स्कूटर जे 39 आहे त्याच्या जागी स्कूटर होतील जवळपास 78. बरोबर. तर ठीक आहे, आपण याला फक्त मॅच करू, काय हरकत नाही. हा रिपोर्ट कार 16चा असू देऊ, फक्त अजून 39 स्कूटर करू त्याला. त्याच्यानंतर बाकी सगळं फाईन. रोडचा एक एरर मी पहिलेच म्हणलो होतो तुम्हाला की हा असणारच आहे, कारण की त्यांचं म्हणणं आहे की 12 मीटर असला पाहिजे, पण फिजिकली तिथं 9 मीटर, त्याला आपण काहीच करू शकत. रेस्ट रेन वॉटर हार्वेस्टिंग इज फाईन, plinth height is fine, water requirement is fine, sanitation is fine. Is your complete project is fine now except this particular car parking of the scooter? सगळं झालंय फाईन, त्याला आपण करूया कम्प्लीट. ठीक आहे. सो गो टू दिस वन आणि याला काय करा, 39 पाहिजे आपल्याला, राईट. आता इथं मला माहिती मार्जिनचा इश्यू येत असतो बरं का, म्हणून मी काय करतो, मुद्दाम याला रॅन्डम करून ठेवतो ऑलरेडी. ठीक आहे, म्हणजे अननेसेसरी हे नको. $36 झाल्यात, 3 अजून पाहिजे आपल्याला. 39च रिक्वायर्ड आहे आपल्याला. सो इट्स फाईन. 39. आता इथे पण जर मला वाटत असेल एरर येऊ शकतो मार्जिनचा, सो मी इथे पुढे घेऊन टाक. फाईन. सो 39 एकंदरीत आपण तिथं लावल्यात. आता बाकी काय फक्त रोडचा एरर राहील. इट्स फाईन, त्याला काय आपण डोकं नको लावायला. सो जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट. सर रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काय केलं त्याच्यात? तो ब्लॉक जनरेट होतो डायरेक्ट, फक्त ब्लॉक टाकायचा. पण ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दाखवावं लागतं की कुठं रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्ही करणार आहात. म्हणजे तेवढा ब्लॉक दाखवायचा त्याच्यामध्ये. प्लॅन मध्ये जो आपला लेआउट आहे ना, ब्लॉक प्लॅन जो आहे आपला, त्या ब्लॉक प्लॅन मध्ये तुम्ही दाखवायचं की रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठं करणार आहात. आणि एक ब्लॉक जो आपण इथं दाखवलाय बघा, तो जनरेट होणारा फक्त ब्लॉक असतो जेव्हा तुम्ही ड्रॉइंग वर ट्रेस करतात बिल्डिंगच्या मध्ये जाऊन.
तो फक्त एक ब्लॉक जनरेट होतो, त्याच्यामध्ये बाकीचं काही ओपन होत नाही, म्हणजे आपल्याला ट्रेस नाही करावं लागत. पण ड्रॉइंग मध्ये जसं तुमची ही ड्रॉइंग आहे, या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दाखवावं लागणार की त्याचं लोकेशन कुठं आहे. ओके सर. पण जसं रूम वगैरे आपण मार्क करतो तसं त्याला मार्क नाही करावं लागत आपल्याला, फक्त तिथं दाखवावं लागतं लोकेशन. जसं आपण फिजिकली दाखवायचो तसं फिजिकली याच्यामध्ये ते ड्रॉइंग मध्ये दाखवायचं, इथं इथं आहे लोकेशन, आणि त्याचा फक्त ब्लॉक जनरेट करून ठेवायचा ड्रॉइंग मध्ये बस. ते मार्जिनल स्पेसेस मध्ये पण चालेल. मार्जिनल स्पेस मध्ये चालणार ना ते, कारण रेन वॉटर हार्वेस्टिंगला तुम्हाला दुसरीकडे जागाच नाही ना, उलट त्याच जागेमध्ये आपल्याला करायचं आहे. कारण त्याला ट्रेस करायचं नाही तुम्हाला, जसं मी सांगितलं तुम्हाला, इथे फक्त एक ब्लॉक जनरेट होतो. हा ब्लॉक जनरेट केला बघा आपण, म्हणजे मार्जिनल स्पेस मध्ये पार्किंग नाही चालत ना? पार्किंग नाही चालत. मार्जिनल स्पेस म्हणजे काय, जे तुमचं समजा 3 मीटर स्पेस आहे, तो पण कशासाठी, जर फायर इन्सिडेंट जर घडला तर तुमचं फायर हे जे आहे, फायर ट्रक जी असते ती तिथून गेली पाहिजे. त्याच्यासाठी तो जेवढा काही स्टेटबॅक असतो त्यातला 3 मीटर कमीत कमी पूर्ण मोकळा पाहिजे सगळीकडून. ओके. आता जनरली याच्यात या केसमध्ये काय होतं बरं का, एक लक्षात ठेवा अजून, जे आपण सेटबॅक येतो ना, तो प्लॉट बाउंड्री पासून सेटबॅक नाही चेक करत तो. म्हणजे पार्किंगसाठी तुम्ही पार्किंग डायरेक्ट कंपाऊंड वॉलला चिटकून जरी लावली तरी तो प्रॉब्लेम देत नाही. पण बिल्डिंग पासून 3 मीटरचा स्पेस आहे, त्याच्यात जर तुम्ही पार्किंग टाकली की तिथं तो घेत नाही, तो डायरेक्ट सांगतो की ते नॉट अलाउड ॲट ऑल. कारण बिल्डिंगला 3 मीटर पूर्ण ओपन पाहिजे FSI लाईन पासून. ओके, म्हणजे H/5 रूल जर समजा अप्लाय झाला तर 3 मीटर पूर्ण बिल्डिंग पासून मोकळं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर समजा जर जागा असली तर त्याच्यात ठेवू शकतो, टाकू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम. म्हणजे जसं फायर रॅम्प वगैरे जे असेल, रॅम्प वगैरे जिथे असेल तिथं 3 मीटर क्लिअर सोडून द्यायचं. जसं हॉस्पिटलला 7 मीटरचा रॅम्प असेल अवेलेबल तर 3 मीटर क्लिअर सोडायचं आणि बाकीचे 4 मीटर मध्ये पार्किंग टाकता येईल. करू शकता तुम्ही. काय पण ते परत काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ULB वाले अलाउड करतात का, हे सगळ्या ULB टू ULB व्हॅरी. आता अक्षरशः काही ठिकाणी आम्ही जे फ्रीलान्सिंगचे कामं करतो तिथे जर घेतली नाही काही वेळेस तर डायरेक्टली इथे पार्किंग आम्ही म्हणजे फ्लोर प्लॅन मध्ये दाखवून देतो. ग्राउंडला जर पार्किंग सोडली असेल तर, इथे जर घेत नसेल, तिथे इश्यू देत असेल तर इथे डायरेक्टली टाकून फ्लोर प्लॅन मध्ये मोकळे होऊन जातो आम्ही. काही ठिकाणी डिपेंड्स. फ्लोअरवरती? हा, ग्राउंड फ्लोअरला. फ्लोअर मध्ये का? ग्राउंड फ्लोअरला? ग्राउंड फ्लोअर जिथं पार्किंग आहे तिथे. ओके. आता ते जसं तुम्हाला सांगितलं, ULB टू ULB भरपूर गोष्टी व्हॅरी होतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी तुमच्या तिथं अलाव करतात का नाही करतात काही तुम्हाला चेक करावं लागेल बस. ओके, सो जस्ट चेक ॲट दी रिपोर्ट. काही आहे का एरर बघूयात. फक्त रोड राहील, पार्किंगचा सुद्धा निघून गेला बघा. 39 पार्किंग मी टाकल्या, सो इट्स डन नाव. फक्त रोडचा इश्यू आहे आता, बाकी सगळं 100% प्रोजेक्ट फायनल झाला. ओके, आता काय मग याला फक्त आपल्याला तर रिअरेंज करायची शीट आणि आपल्याला सबमिट करायची. मग रिअरेंज कशी करणार, तर याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की मला एका बिल्डिंग मध्ये किंवा एका फ्लोर मध्ये, एका फ्लोर प्लेट मध्ये, त्या याच्यामध्ये एकच बिल्डिंग बसली पाहिजे, हरकत नाही, बसवा. दुसरी बिल्डिंग साठी दुसरं घ्या. याला स्केल करायचं असेल तर याला स्केल करा, डझंट मॅटर, त्याच्यात बसवा. अजून याच्याबरोबर तुम्हाला काय काय बसवायचं त्याच्यात सगळं अजून बसवायचं. सो दिस इज अगेन डिपेंड्स ऑन युअर प्रॅक्टिस, किंवा तुम्हाला कसं दाखवायचंय हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. म्हणजे याच्यामुळे आम्ही काय याला एवढं एम्फसाइज करत नाही की एक्झॅक्टली कसं असलं पाहिजे किंवा काय. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते अरेंज करून त्याला डिसाईड करू शकता की एक्झॅक्टली अशी अशी ड्रॉइंग माझी पाहिजे आणि या टेम्पलेट मध्ये या गोष्टी आल्या पाहिजे. फक्त याला जे ओरिजिनल ट्रेसिंग आहे त्यांना स्केलिंग करू नका, ठीक आहे. त्याला स्केलिंग जर केलं तुम्ही तर मग सगळा रिपोर्ट परत चूक होऊन जाईल. आपण फक्त ही टेम्पलेट जी आहे ती पूर्णच्या पूर्ण इथे वापरायला घ्या, कारण टेम्पलेट
प्रत्येकाला ती टेम्पलेट आली पाहिजे. हे पण टेबल एकेका शीटमध्ये एक एक ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता, हरकत नाही. इट्स अगेन कम्प्लिटली युअर चॉईस, डझंट मॅटर कुठं ठेवायचे काय ठेवायचे, याला काही कोणाचं बंधन नाही. ठीक आहे. जस्ट एक टेंटेटिव्ह चांगला दिसावं म्हणून ते व्यवस्थित लावून घेतो. ठीक आहे. गुगल प्लॅन लोकेशन आणि शक्यतो टेम्पलेटचं काय करायचं, एक फॉर्मॅट जो असेल आपला तो थोडासा व्यवस्थित बनवून घ्यायचा, जेणेकरून तो प्रत्येक वेळी जेव्हा काही आपण फॉलो करू तर तो त्याच पद्धतीने टेम्पलेट तुम्ही शक्यतो लावला तर तो युनिक दिसतो. आता याच्यात जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, तुम्हाला तुमचं स्वतःच्या कन्सल्टन्सीचं नाव वगैरे टाकायचं असेल तर तेही तुम्हाला दाखवलं होतं कसं टाकतात, तेही तुम्ही इथे टाकू शकता, डझंट मॅटर. ठीक आहे. सो रॅन्डमली मी काय केलंय, फक्त एक जस्ट शीट्स तयार व्हाव्यात म्हणून फक्त रॅन्डम इथे आणून ठेवून दिले की नंबर ऑफ शीट्स जर केले तर त्या कशा कराव्यात. तर याला कॉपी करायचं या टेम्पलेटला आणि जस्ट सिम्पली त्याला कॉपी पेस्ट करून स्केलिंग करून घ्यायचं. ठीक आहे. आणि मग एकदा स्केलिंग झालं, सगळं सेट झालं की नंबर ऑफ शीट मध्ये तुम्ही गेले, इथे स्नॅप ऑन करून घ्या. पहिली शीट, दुसरी शीट, सगळ्या शीट्सला बाउंड्रीज मार्क करून घ्या. अँड थर्ड वन शीट. परत सेम जी काही प्रोसेस आपण पहिल्या एका फ्लो बिल्डिंग साठी करायचो ती 0 लेअर लॉक करा, याला एक पर्टिक्युलर डायमेन्शनने मूव्ह करा, ऑर्थो ऑन करून से 350. जे जे उरलंय त्याचं लेअर 0 ऑन करून त्याला एपिक लाईन 0 ला कन्वर्ट करून घ्या. and simply bring this all on its again same location. सगळं आले, just go to the final submit. Your proposal will get finally submit and these 3 particular drawing sheets will get generate now. ठीक आहे. आतापर्यंत एकच शीट असायची म्हणून एकच शीट जनरेट व्हायची, पण आता आपल्याकडे आज 3 शीट आहेत या प्रपोजल साठी. अगेन साईज ऑफ शीट, अरेंजमेंट ऑफ ऑल द कंटेंट्स, सगळ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही टेम्पलेट्स डिझाईन करून घ्या की तुम्हाला काय स्केल मध्ये आणि काय पर्टिक्युलर शीट्स मध्ये ठेवायचं आहे आणि तेवढ्या नंबर ऑफ शीट्स बनवा, हरकत नाही. म्हणजे तुम्ही लहानातल्या लहान प्रोजेक्ट साठी सुद्धा तुम्ही 2 शीट 3 शीट बनवू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुमची एकदा टेम्पलेट डिझाईन फायनल झाली की हा माझा A3च्याच पेजवर किंवा A2च्याच पेजवर प्रिंट्स निघतील सगळ्या आणि त्याच्यातच मला प्रोजेक्ट बसवायचा आहे आणि त्याचे मग कॉर्नर्स डिफाईन करून घ्या तुम्ही हवं तर. फक्त जसं मी सांगितलं, मेन जो कोर डेटा आहे ज्याला आपण पूर्ण ट्रेस केलेला आहे त्याला बिलकुल स्केल करायचं नाही, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही स्केल करा, हरकत नाही. ओके. सो वी विल जस्ट वेट फॉर गेटिंग दिस पर्टिक्युलर प्रपोजल फायनली सबमिटेड. चालू करा. तोपर्यंत काही क्वेश्चन्स असले तर विचारा, म्हणजे आपल्याला काही डिस्कस करायचं असेल तर. एकदा झालं की
जस्ट सबमिट उस्तर वेट करूयात. सबमिट झाल्यावर मग पीडीएफ फाईल जनरेट झाले की मग आपण थांबूयात. तोपर्यंत काही असेल डिस्कस करण्याचं तर करू शकतात. मंडे पासून स्टार्ट होतो आपण. ऍक्च्युली काय मध्ये जे आपलं म्हणजे या प्रोजेक्टला पण थोडा टाइम जास्त द्यावा लागला आपल्याला, किंवा द्यावा लागतोच नाही हे. आणि परवा दिवशी आपण एक मध्ये हे घेतलं, नाही तर आता जवळपास आपलं एकच सेशन पेंडिंग असतं किंवा होऊन पण गेलं असतं एक टेंटेटिव्हली. ठीक आहे, पण मंडे ट्युजडे या 2 दिवसात आपण फायनल करू आपलं पूर्ण सेशन. म्हणजे 2 बिल्डिंगचं आता आज पूर्ण संपतंय आपलं. सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही म्हणले पाहिजेच परत एकदा याचं कसं भरायचं ते, तर आपण मंडेला एकदा ट्राय करू, ते फिल करून दाखवेल तुम्हाला. जर गरज वाटत नसेल तर सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म आणि क्रिएटिव्ह प्रपोजल आपण डायरेक्टली स्किप करून मंडे पासून अमलगमेशन आणि हे सगळं चालू करूयात आपण. काय हरकत ते अमलगमेशन आणि ट्रेसिंगचं त्याच्याबद्दल आवाज कटला तुमचा, काहीच नाही लक्षात. सर अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशनचं ते त्याबद्दल करणार का कसं? ऍक्च्युली तो अजून म्हणजे वर्किंग केलेला नाहीये. म्हणजे तुम्ही ह्याच्यात जरी बघितलं ना, तुमच्या ULB ला दिसतोय का तुम्हाला टॅब वर्किंग मध्ये आलेला? म्हणजे इथे एक इंजिनियर आहेत ते करतात सर. जस्ट होल्ड. ते इथले जे इंजिनियर हो ना, इंजिनियर म्हणजे कोण, ULB मधले का? हा, येवल्यातल्या ULB मधले. एकच मिनिट, जर टॅब आलेला असेल तर बघून घ्यात आपण, काय हरकत नाही. म्हणजे छोटासा प्रोजेक्ट केला तरी चालेल सर त्याच्यातला. हो नाही, तुम्हाला काय बिल्डिंग परमिशन तर कळालेलं आहे, त्याच्यात काय आपल्याला बघायचं नाहीये परत. ओके सर, चालेल ना. फक्त आपल्याला महत्वाचं काय आहे की आला असेल तर मग त्याला काय करावं लागतं तेवढं दाखवून देऊ, काय हरकत आमच्याकडे पूर्ण सुरू आहे सर. काय म्हणले? हा, आमच्याकडे पूर्ण सुरू आहे सर. नाही, त्यांचं म्हणणं काय की बिल्डिंग मध्ये म्हणजे सेम टॅब मध्ये डायरेक्ट दोन्ही कामं होतात. जसं अमलगमेशन विथ सब डिव्हिजन पण अलाउड आहे, एकातच दोन्ही प्रपोजल. हो, तसं बिल्डिंग परमिशन करतानाच
चेक करून घेऊया, त्याला काय हरकत नाही. काय चेंजेस आहेत बघून घेऊ. ठीक आहे टॅब तर दिसतोय, वर्किंग मध्ये आलाय की नाही एकदा चेक करून घ्या. ओके सर. ठीक आहे. आता आपलं पीडीएफ जसे जनरेट झाले ते बघून घ्या एकदा, की जशी आपण पहिली शीट जनरेट केली दॅट इज फर्स्ट वन, सेकंड शीट अँड थर्ड शीट. म्हणजे जेवढ्या काही तुमच्या शीट्स तुम्ही मार्क करताल तेवढ्या सगळ्या शीट्स मार्क होतात. आणि जसं टीपीसी मध्ये जेव्हा आपण जातो फायनल रिपोर्ट साठी, तिथे सुद्धा तुम्हाला 3 पीडीएफ R01, R02, R03 नावाने बघायला भेटतात. ओके येस सर. चालेल. मग आता याचं सर्व्हिस ऍप्लिकेशन आणि हे जे आहे क्रिएटिव्ह प्रपोजल, हे परत तुम्हाला सांगायची गरज आहे का? आता तुम्हाला ते माहिती आहे फॉर्म कसे भरायचे, अपेंडिक्स वगैरे. येस सर. माहिती सर. ओके, तर मग आपण काय करूयात, मंडेला पहिले अमॅल्गमेशन अँड सब डिव्हिजन याचं घेऊयात, प्लॉटचं. आणि त्याच्यानंतर लेआउट झालं की मग एक सेशन पाहिजे तर आपण जो अमॅल्गमेशन विथ बिल्डिंग परमिशन आहे तो तुम्हाला मी चालू मध्ये सांगून देईल, फरक काय करायचा आहे फक्त. ओके ठीक आहे, चालेल. बोला. येस सर. आणि सर बिल्डिंग कम्प्लिशनचं काही फक्त नॉलेज देऊ शकता का त्याच्याबद्दल? त्याला काहीच करावं लागत नाही, फक्त अप्लाय करावं लागतं. बिल्डिंग परमिशन हे खूप सोपं आहे याच्यामध्ये. कम्प्लिशन असेल किंवा हे असेल, तुम्ही फक्त टॅब मध्ये जाऊन कम्प्लिशन म्हणजे हे केलं तर तुम्हाला फक्त तुमच्या ड्रॉइंग ते अपलोड करावं लागतात, बाकी काहीच करावं लागत नाही. म्हणजे ट्रेसिंग परत करावं लागत नाही. ओके सर. त्याचा सर व्हिडिओ तुमच्याकडे जुना रेकॉर्डेड एखादा? आपण टॅब्स बघताना बघितलं होतं ना सगळं. हे तर बघा, इथं फुल ऑक्युपन्सी मध्ये जर गेलात ना तर इथे समजा जी काही बिल्डिंग असेल, फक्त इथे तुम्हाला बस हा फॉर्म भरायचा, त्याचे क्वेश्चन भरायचे, समजा जे काही असेल ते. समजा कम्प्लिटेड ऑन फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट म्हणतो, ठीक आहे ना. आता मी सेव्ह केलं, नेक्स्ट केलं की पुढं याला डीएससी अप्लाय करावं लागते. क्वेश्चन जे काही असेल ते स्क्रीन नाही दिसत, एक मिनिट. हे बघा, इथे जो फुल ऑक्युपन्सीचा टॅब आहे आपला इथला, याच्यावर क्लिक केलं का तुमच्या ज्या काही प्रपोजल्स फुल ऑक्युपन्सी घेण्यासाठी इलिजिबल आहेत त्या सगळ्या इथं बघायला भेटतात तुम्हाला. त्या कोडवर अप्लाय केलं की तुम्हाला या 3 स्टेप आहेत फक्त. ऍप्लिकेशन फॉर्म, क्वेश्चन्स जे काही असेल ते यस नो सगळं केलंय का व्यवस्थित, आणि डॉक्युमेंट अपलोड, बस फिनिश. ओके सर. इथे ट्रेसिंग वगैरे काहीच करावं लागत नाही. ठीक आहे सर. ठीक आहे, या 3च स्टेप आहेत फक्त ऑक्युपन्सीसाठी. पण याच्या पहिले तुम्हाला प्लेंट इंटिमेशन द्यावं लागते. ठीक आहे, जे प्रपोजल तुमचं आता चालू आहे त्याला तुम्ही इथून प्लेंट इंटिमेशन द्यावं लागतं. याच्यात पण परत सेम सिंपल प्रोसेस आहे. ऍप्लिकेशन फॉर्म भरून डीएससी अप्लाय करणे, डीएससी अप्लाय केली की डॉक्युमेंट अपलोड करणे, म्हणजे साईटचे फोटोग्राफ वगैरे जे असतात ते इथून अपलोड करणे. हे बघा इथं दिलेले डॉक्युमेंट, सँक्शन प्लान, अपेंडिक्स एफ म्हणजे हा ऍप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, फोटो ऑफ क्लीन जे काही फोटो काढलेले आहेत ते, बस एवढे फक्त अपलोड करायचे. ओके सर. आणि परमिशन काढल्यानंतर किती दिवस ती व्हॅलिडिटी असते, म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष काय? एक वर्ष जनरली असते. समजा त्यांचं म्हणणं आहे की 1 वर्षात व्हायला पाहिजे. नाही तर ज्याची 1 वर्ष तुमची संपून जाते ते रिन्युअल बिल्डिंग परमिशन मध्ये. एवढे सगळे प्रोजेक्ट आता रिन्युअल मध्ये गेले ज्यांनी कम्प्लिशन नाही घेतलंय. तर याच्यामध्ये काय करावं लागेल सर? काहीच नाही, परत सेम. जर 1 वर्ष होऊन गेला असेल तर याच्यात जायचं आणि रिन्युअल साठी अप्लाय करायचं. सेम परत ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, डीएससी अप्लाय करायची. सगळीकडे तेच प्रकार आहे, बाकी काहीच नाही. डीएससी अप्लाय करा, ऍफिडेव्हिट फॉर्म भरा, त्याच्यानंतर फीस वगैरे भरण्याचं काम नाही ना काही? मग फीस भरावं लागेल ना तुमचं जर डिफरन्स असेल तर. अच्छा, डिफरन्स असेल तर? डिफरन्स म्हणजे काय, जर त्यावेळेसचं जे काही चलन भरत होतं या एरियासाठी आणि आजचं जे चलन भरत आहे त्याच एरियासाठी बिल्टअप साठी, याच्यात जर फरक असला तर तेवढं चलन तुम्हाला पे करावं लागणार, नाही तर काही करायची गरज नाही. ओके, म्हणजे जे आधीचं केलं ते कन्सिडर होईल ना? म्हणजे जर सेम अमाऊंट असेल तर मग पैसे भरायचं कामच नाही ना. ठीक आहे. जर अमाऊंट व्हॅरी झाली असेल, म्हणजे जसं रेडिएटरचा रेट बदलला किंवा तुमच्या युएलबीचे काही रेट्सचे पर्सेंटेज बदलले किंवा काही नवीन ऍड झालेत काही चार्जेस, तर ते सगळे आतानुसार कॅल्क्युलेट होतील. जे तुम्ही पहिले भरले होते त्याच्या डिफरन्स मध्ये तुम्हाला आता चलन क्रिएट होईल आणि मग तेवढे रिमेनिंग अमाऊंट तुम्हाला पे करावं लागेल. सर व्हॅलिडिटी युएलबी टू युएलबी व्हॅरी होते का सगळ्यांसाठी 1 वर्षाचे? सगळ्यांसाठी 1च वर्ष, काही विषय. ओके सर.
ओके. येस सर. ओके सर. ठीक आहे, चलो अजून एक क्वेश्चन आहे कोणाचे? क्वेश्चन नाही. हा बोला. नाही क्वेश्चन नाही सर. मी ठीक आहे, तुम्हाला ओके. चालेल, थांबूया मग आपण. आता उद्या सॅटर्डे संडे दोन्ही दिवस पण ऑफ राहील. मंडेला सेशन राहील आपलं. ओके. ओके सर. सर व्हिडिओ Good आणि night. कालची पीडीएफ होती तुमची. काय म्हणले? सर कालची तुमची ते हे टाकणार होते सर कॅल्क्युलेशनचं जर एक्सेल शीट लगेच टाकतो. मला ग्रुपवर आहे ना, ग्रुपवर एकदा रिमाइंडर करत जा. काय होतं कामांमध्ये आहे ना, लक्षात राहत नाही कधी कधी. मला ग्रुपवर तुम्ही रिमाइंड करा, मी टाकून देतो, काय हरकत नाही. ओके. ओके. गुड नाईट. थँक्यू सर. गुड नाईट. बोला.